तर कालपर्यंत आपण पाहिलं होतं की कशाप्रकारे दत्ताजींना बुराडी घाटावर मरण आलं होतं. जनकोजी बाबा घायाळ झाले होते. मराठ्यातले अनेक सरदार जखमी झाले होते. कुणाला वीर मरण आलं होतं. आणि अब्दाली आणि नजीबाच्या सेनेने कशाप्रकारे दत्ताजीच्या सेनेची दमछाक केली होती, सडो की पळो करून टाकलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर उरलेली सेना परतीच्या मार्गावर आपला जीव वाचवून निघाली होती. त्यामध्ये भागीरथीबाई जी गर्भवती होती, 8 महिन्याची गर्भवती, म्हणजे काशीबाई जनकोजीची पत्नी आणि खुद्द जनकोजी घायाळ झालेला जनकोजी येसाजीसोबत दत्ताजींचे जे सेक्रेटरी होते सखाराम बापू, हे सगळे आता परतीच्या वाटेवर निघाले होते. तिकडे मल्हारबांना अनेक पत्र आली मदतीला या म्हणून. दत्ताजींचे जनकोजी बाबा पत्र पाठवत होते ना त्यांना, तिकडे अब्दाली आपल्या उरावर बसलेला आहे, तुम्ही मदतीला धावून या. तिकडून पेशव्यांचे सुद्धा खाली ते पत्र जायचे आणि मल्हारबा ते तिकडून निघाले होते. पण ते काही वेळेत पोहोचू शकले नाही आणि म्हणून दत्ताजींचा जीव गेला. हे दत्ताजीची सेना जनकोजी बाबा दक्षिणेकडे निघाले पुण्याकडे आणि तिकडून मल्हारजी बाबा पण इकडे येत होते. आणि त्यांना कळालं की वाटेत दत्ताजींची सेना परत येत आहे, दत्ताजींचा जीव गेलेला आहे. आणि ऐकून मल्हारबा, त्यांची पत्नी कोण, गौतमाबाई, आणि त्यांची सून अहिल्याबाई, हे पळत तिघंजणं पुढे गेले. सेना अजून त्यांच्यासोबत होती, पण त्यांना म्हटलं तुम्ही आरामात, आम्ही पुढे जातो, त्यांना आमची गरज आहे. आणि गेल्यावर ते चित्र त्यांनी पाहिलं, जनकोजी बाबा जखमी, भागीरथीबाईची ती अवस्था, काशीबाईची ती अवस्था, सगळ्या सैन्यांची ती अवस्था, त्यांना फार भरून आलं. नंतर मल्हारबांनी त्यांना एका ठिकाणी सगळ्यांना एक थांबवलं, त्या सेनेला चांगला खाऊ पिऊ घातलं. खूप दिवसापासून उपाशी होते ना, यु नो दॅट, खायलासुद्धा वांदे होते. आणि अहिल्याबाईंनी आपली पांढरी साडी, आधीच्या काळामध्ये ज्यांचे पती मरण पावले ते पांढरी साडी घालायचे ना, अजूनही काही ठिकाणी पाडतात, काही गरज नाही त्याची. पती मेलं म्हणजे सगळं संपलं आहे का? आयुष्य आहे ना अजून, आपल्या मनानं तुम्ही जगू शकता. हे आपल्याला आता संविधानाने ते अधिकार दिलेला आहे. आधीच्या काळामध्ये होतं, पती मेलं की पांढरी साडी घालायची, दुसरं लग्न करायचं नाही, घरातच बसून राहायचं, माहिती ना, टक्कल करायचं, चांगलं चांगलं खायचं नाही, सती जायचं. सती माहिती आहे ना, आय एक्सप्लेन यू अबाउट सती. आधीच्या त्या प्रथा होता, पण ते आता आणि ते पाळावे बी लागायचं. धर्माचा असा पगडा आपल्या या देशावर होता की जर आपण ते नियम पाळले नाही तर आपल्याला पापी समजलं जायचं. पण आता ते बदललेलं आहे. संविधानाने सगळ्यांना स्वतःचं निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणाला इच्छा होईल रे सती जाण्याची? समजा एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला, दुःख झालंच, दुःख तर होणारच आहे, पण तरी असं वाटेल का त्याच्या जळत्या चितेवर मी उडी घ्यावी? कोणाला वाटेल का? हां, नाही. पण त्यावेळी त्या धर्माचा एवढा पगडा असल्यामुळे ते करावं लागायचं. आणि ही अवस्था बघून त्यांना एका ठिकाणी थांबवलं, चांगलं खाऊ पिऊ घातलं. आणि मग रात्रीच्या वेळी गौतमाबाई आणि मल्हारबांची त्यांच्या डेऱ्यामध्ये सावनी बाई बोलणी चालू होती. आणि मध्येच गौतमाबाईंनी एक शब्द टाकला, वाक्य बोलली की तुम्हाला किती पत्र आलेत जनकोजींचे, पेशव्यांचे, की लवकर मदतीला या, परंतु तुम्ही विनाकारण त्या माधोसिंगसोबत त्यांच्या राज्यामध्ये वेळ घालवत बसले. हे शब्द ऐकून मल्हारबांना असं वाटलं की हिला हे म्हणायचं आहे की काय, की मी जाणून बुजून इथे मदतीला आलो नाही. आणि मल्हारबा खवळले, तुला काय वाटते गौतमी, काय मी जाणून बुजून तिथे वेळ घालवला की काय? तुम्हाला माहीत आहे दत्ताजी शिंदे आणि होळकर यांचं काय होतं? हां, म्हणजे मतभेद होते. कारण तुम्हाला माहीत आहे, परत सांगण्याची गरज नाही आहे, कुंभेरीची लढाई वगैरे. तेव्हा ते गौतमीबाईला म्हणतात, अगं सगळेच असे बोलतात, तुलाही असंच वाटते का? आधी त्यावेळी अशी अफवा होती की जयप्पा शिंदेंचा जो जयप्पा शिंदेची जी मृत्यू झाली होती, कोणीतरी त्यांना मारलं होतं कट रचून, त्याच्यामध्ये होळकरांचा हात आहे, अशी बातमी, अफवा त्यावेळी पसरली होती. ते म्हणते गौतमाबाईला की तुलाही असंच वाटते का? जयप्पा म्हणजे रानोजीचा पुत्र, रानोजी म्हणजे माझा मित्र, भावासारखा, मग तो जयप्पा माझा पुत्र नाही का? मी रानोजीच्याच पुत्राला भाडेकरू मारेकरी कसे पाठवणार? सगळेच असे म्हणतात, तूही त्याच्यामध्ये सामील झाली की काय? तेव्हा ती म्हणते, मला असं काही म्हणायचं नव्हतं, पण दत्ताजीचा विनाकारण बळी गेला, तुम्ही त्या नजीबाला का जवळ करता? तेव्हा होळकर म्हणाले की आपल्याला आपल्या घरी जो शरण आला त्याला मरण देऊ नये, पण मी आता त्याला सोडणार, त्याला मी जित्ता फाडून खाणार. आणि एवढ्यातच त्या रात्री सगळे सैनिक ओरडू लागले. अफगाणी आले, अब्दाली आला, गिलचे आले, रोहिले आले आणि सगळे इकडे तिकडं पडू लागले. मल्हारबा बाहेर आले तलवार घेऊन, इकडे तिकडे पाहतात कोणी नव्हतं. त्यांनी ओरडून सगळ्यांना शांत केलं. तेव्हा येसाजी आले आणि ते म्हणाले की शिंदे सैनिक घाबरले आहेत,
आणि यांच्यामध्ये जर आता नवीन बळ आणायचं असेल तर दक्षिणेतून ताजी सेना आणि उत्तम दर्जाचा तोफगोळा आला पाहिजे, तरच आपण अब्दालीचा सामना करू शकू. आणि मल्हारबांनी तसं पत्र पण मग पेशव्यांना पाठवलं. आता तिकडे दक्षिणेत काय सुरू आहे पेशव्यांचं वगैरे याच वेळेमध्ये त्यांना अजून निरोप गेलेला नाही आहे. त्यांना माहीत नाही आहे की दत्ताजीचं काय झालं, होळकर कुठे आहेत. त्यांना फक्त एवढं माहीत आहे की दत्ताजी अब्दालीच्या सेनेचा सामना करून राहिलेले आहेत, त्यांना मदतीची गरज आहे एवढं त्यांना माहिती आहे. पत्र गेले होते आणि पेशव्यांनी पण होळकरांना पत्र पाठवलं होतं की तुम्ही तिकडनं पटकन दत्ताजीच्या मदतीला जा. परंतु तिकडून होळकरांकडे पत्र जायला पूर्ण महिनाभर लागायचा, 24-25 दिवस. या दरम्यान काहीच बातमी कळायची. त्यावेळी मोबाईल होते का? हां, तिकडून दत्ताजी फोन करणार, नानासाहेब सेनेला पाठवा, असं काय होतं का? माणूस घोड्यावर बसून पत्र घेऊन जायचे. पण त्यावेळी वेळेत पोहोचत नव्हते आणि खबर बातमी वेळेत मिळत नव्हती. मग इकडे काय चालू आहे तर इकडे त्या काळामध्ये सगळे पेशवे देवगिरीचा किल्ला जिंकायसाठी निघाले होते. सार्थक दौलताबादजवळ देवगिरीचा किल्ला आहे, पक्का आणि अतिशय बढिया किल्ला आहे. शिवाजी महाराजांना सुद्धा तो किल्ला त्यावेळी जिंकता आला नव्हता. आणि या काळामध्ये आत्ता ज्यावेळी दत्ताजी मेले त्यावेळी त्यांनी पेशव्यांनी त्या देवगिरीच्या किल्ल्यावर हल्ला केला होता. निजाम कोण होता? निजाम होता त्यावेळी. त्या निजामाला त्यांनी हरवून देवगिरीचा किल्ला जिंकला होता. आणि देवगिरीवर आता आपला भगवा झेंडा जरीपटका फडकत होता. त्यावेळी रघुनाथ दादा सदाशिव भाऊ, खुद्द नानासाहेब पेशवे आणि त्यांचा मुलगा कोण रे? हां, कपिल विश्वासराव, हे सगळे त्यावेळी तिकडे गेले होते आणि तो किल्ला त्यांनी जिंकला होता. भाऊ, होळीच्या आधीचा दिवस होता, होळीच्या आधीचा दिवस होता, किल्ला जिंकला होता. आता इकडे अब्दालीच्या सेनेची, कळतं आहे तुम्हाला? कळत आहे ना? रिक्षा झोपली काय? नाही ना? इकडे अब्दालीच्या सेनेची सभा भरली आहे. अब्दाली बी बघा आता कसा राजा झाला. काय होता तो आधी? तो बी काही कमी नव्हता, तो पण शून्यातून उभावून एवढा मोठा राजा झाला होता. अब्दाली अफगाणिस्तानचा आणि त्याच्या शेजारी पर्शिया हा देश होता. कोणता? पर्शिया. आणि त्या पर्शियाचा एक राजा होता नादिर शाह. कोण होता? पर्शिया हा देश होता, एक देश आहे अजूनही, आणि अफगाणिस्तानच्या जवळ आहे तो. आणि त्या पर्शियाचा राजा होता नादिर शाह. तर अफगाणिस्तानमध्ये कोणताही राजा नव्हता, हे नादिर शाहच त्यांच्यावर राज्य करायचा. आणि अफगाणिस्तानमध्ये कधीच कोणत्या राजाला त्यांनी मोठं होऊ दिलं नाही. अब्दालीचे जे पप्पा आहेत त्यांनीही प्रयत्न केला की आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचं. त्यांचा भाऊ, आता अब्दाली कसा राजा झाला आहे बघूया आपण. अफगाणिस्तान त्यावेळी अतिशय गरीब देश, अजूनही स्थिती फारशी नाही, मुस्लिम राष्ट्र आहे. आणि त्याच्या शेजारी पर्शिया हा देश होता आणि त्या पर्शियाचा राजा होता नादिर शाह. आणि त्या नादिर शाहने अफगाणिस्तानमध्ये कधीच दुसरा राजा निर्माण होऊ दिला नाही. अब्दालीच्या पप्पांनी प्रयत्न केले, त्याच्या भावानेही प्रयत्न केले, बंड केलं, पण त्यांना यश मिळालं नाही. यश मिळालं नाही. हेरात म्हणून एक राज्य आहे अफगाणिस्तानजवळ. आणि एक दिवस तिथं नादिर शाहने हमला केला आणि सगळं राज्य बेचिराग करून टाकलं. आणि मग तिथून अब्दालींना त्याच्या भावाला पळून जावं लागलं. पळून जाता 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 त्यांना वाटेत एका माणसाने पकडलं, जमीनदाराने, आणि त्या दोघांनाही एका कोठडीत डांबून ठेवलं. अंधाऱ्या कोठडीत. वेळेवर जेवण नाही. 4 वर्ष ते तिथं डांबून राहिले. सूर्य नाही पाहिला, खायला वेळेवर मिळत नव्हतं तर कधी चिलटे, कधी कॉकरोच ना, झुरड खाऊन त्यांनी आपला जीव वाचवला. आणि प्रकाश नाही, आंघोळ नाही, काही नाही. तर शरीरावर पालीवर कसं पांढरा मेल चढतो ना, तसं मेनासारखं तसं शरीरावर थर चढला. आणि ज्या नादिर शहामुळे एक कोठडीत सापडले होते पडून जाण्याच्या बेतामध्ये, शेवटी त्याच नादिर शहाने मग त्यांची काय केली? सुटका केली. त्याने आदेश दिला की सगळ्यांची सुटका करून टाका. आणि मग 10-15-16 वर्षाचा असताना आणि नादिर शहाने मग त्यांची सुटका केली. आणि मग 15-16 वर्षाचा असताना हे अब्दाली नादिर शहाच्या सेनेमध्येच काम करू लागले. आणि नादिर शहा जिथं जिथं युद्ध करायचा त्यावेळी अब्दाली त्यांच्यासोबत असायचा. स्नेहल एकदा दिल्लीवर अब्दालीने हल्ला केला, त्यावेळीही नादिर शहाने हल्ला केला, त्यावेळीही अब्दाली त्यांच्यासोबत होता. त्यावेळी दिल्लीमध्ये एक ज्योतिषी होते, जे सैनिक बी होते आणि ज्योतिषी बी होते. त्यांनी अब्दालीला पाहून म्हणलं होतं की हा एक दिवस खूप मोठा राजा होईल. आणि नादिर शहाला खूप नवल वाटलं. त्यावेळी अब्दालीला त्यांनी बोलवलं आणि त्या नाकाला इथं एका लोखंडी याने जोरात चिमटा घेतला आणि रक्त निघू लागलं. आणि त्याला म्हणाले नादिर शाह की हे खून आहे, ज्यावेळी तू राजा होशील त्यावेळी मला विसरू नको. अब्दाली नादिर शहासोबत चांगल्या प्रकारे त्यांच्या सेवेत होता. नादिर शाह शूर होते. भारत अनेकदा हिंदुस्थान त्यांनी लुटून नेला. पण जसे जसे म्हातारे ते झाले, कोण तसे म्हातारपणाचे झटके त्यांना पोचू लागले.
मग ते काही बी आदेश देऊ लागले. कधी कधी त्यांनी ते आदेश द्यायचे, या 10 सैनिकांना रस्त्यावर मारा, असे आदेश देऊ लागले. हे बायको आहे ना, या फासावर लटकावा. आणि एक दिवस तर त्यांनी आदेश दिला, त्यांचे जे बी शिपाई आहेत, पर्सनल सेवा करणारे नाही का, म्हणजे काय म्हणतात त्याला, बाउन्सर कसे असतात, सिक्युरिटी गार्ड त्यांना बॉडीगार्ड सगळ्यांना मारून टाका असा सैनिकांना त्यांना आदेश दिला. आणि मग सगळ्यांना वाटलं हे पागल झालं. आणि मग सगळ्यांनी ठरवलं की यालाच काय करायचं आता, मारून टाकायचं आणि आपण राजा व्हायचं. तिथल्या टोळीने ठरवलं, नादिरशाहच्या एका गटाने, आणि त्याला मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्यापैकी आता कोणी राजा व्हायचा. पण तसं कसं असते, राजा व्हायचं असते ना, त्याजवळची जी निशाणी असते, राजनिशाणी म्हणतात. कोणाकडे गळ्यातलं मोठं हार असतो, मणी असतो, कोणाकडे अंगठी असते, ते राजाची निशाणी असते. ते जेव्हापर्यंत मिळत नाही ना, तो राजा होऊ शकत नाही. याला मारलं, याला लपवून ठेवायची बातमी असं ठरलं. पण ही बातमी अब्दालीला कळाली, कारण नादिरशाहला अनेक बायका होत्या. त्या बायकांपैकी एक बायको ही अफगाणिस्तानच्या कुळातली होती. आणि तिने अब्दालीला सांगितलं की असं असं झालेलं आहे. आणि मग अब्दाली आणि त्याच्या गटाने ठरवलं की आपण जाऊन त्या सगळ्या निशाणी ज्या आहे राजाच्या त्या घ्यायच्या, हां, आणि आपणच काय करायचं, मग या देशावर राज्य करायचं. आणि अशा प्रकारे त्यांनी त्याच रात्री जाऊन त्या डेड बॉडीजवळून सगळं घेतलं. कोहिनूर हिरा त्यावेळी त्याच्याकडे होता, नादिरशाहकडे, अफगाणिस्तानकडे. कोणता हिरा? हिऱ्यांचा जो राजा म्हणतात, ज्याला कोहिनूर हिरा, तो सुद्धा हस्तगत केला. आणि अब्दाली ते घेऊन पळाले, सुटले. ते तिथे थांबू शकत नव्हते नादिरशाहच्या राज्यात, कारण बाकीच्या गटांना कळालं तर ते त्यांना मारतील. म्हणून ते पळत फार लांबपर्यंत गेले, आपल्या कंदाहार अफगाणिस्तानच्या पर्यंत गेलेत. आणि एका मोकळ्या रानामध्ये थांबले. खूप मोठं पूर्ण मोकळं रान होतं. आणि मग सगळ्यांनी विनंती केली की अब्दालीला की तुम्हीच राजा व्हायचं, आता या देशावर कोणी राज्य करायचं, तुम्ही. काही नव्हतं त्याच्याकडे, ना खजाना होता, ना राजगादी होती, ना राजवाडा होता, काही नाही. पण सगळ्यांनी ठरवलं तुम्हीच आता राजा व्हायचं. तिथेच त्यांचा राज्याभिषेक झाला त्याचा, अब्दालीचा. फुलं नव्हती, सैनिकांनी गवतं उपटले, तेच त्याच्या अंगावर टाकले. आणि अशा प्रकारे अब्दाली त्यावेळी राजा झाला. काय झाला? आणि आज तो पॉवरफुल राजा होता. काय होता? पॉवरफुल राजा होता. सगळं होतं त्याच्याकडे, धन दौलत, सैनिक, घोडे, तोफखाना. म्हणजे तो सुद्धा आयतं मिळालं होतं का त्याला? त्याने ही कष्टातून तो राजा झाला होता. कष्टातून. तो जरी आपल्या मराठा विरुद्ध लढत होता, त्याला इकडून खजिना घेऊन तिकडे जायचं होतं अफगाणिस्तान. का? कारण त्याच्या देशातली जनता ही भुकेली होती, गरीब होती. कुठून आणायचं मग? अफगाणिस्तानमध्ये तर काही एवढी सुपीक जागा नाही पिकवायची. काय करायचं? म्हणून तो देश विदेशातून अशी लूट करून आपल्या देशबांधवांचं पोट भरायचं. त्याच्या जागी तो बरोबर होता. आपण म्हणतो ना की हा आपला लुटून गेला, पण त्याच्या जागी तो बरोबर होता की नाही? ज्यावेळी त्या काळामध्ये तसंच होतं. जर तुम्हाला काही गरज लागत असेल तर तुम्हाला दुसऱ्या राज्यातून ते लुटून आणावं लागत होतं, एका राजाला हरवून आणावं लागत होतं. आणि अशा प्रकारे अब्दाली राजा झाला. ही अशी मसलत चालू होती त्याची. आणि तेवढ्यात नजीब खान त्या डेऱ्यामध्ये आला. नजीबाला आतमध्ये बोलावलं. नजीब माहिती आहे ना, आर्या नजीब. आणि अब्दालीने विचारलं, आये नजीब खान. आणि म्हणाले, या भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये माझे 2च शत्रू आहेत. नजीबाला विचारलं, कोण आहेत सांग 2 शत्रू. तर नजीब म्हणाला, हा उन्हाळा आणि दुसरं कोण? मराठे. 2च शत्रू आहेत. मग नजीबाला विचारलं, काय सोय आता, उन्हाळ्याची काय सोय केली आहे? त्यांनी सांगितलं, महाराज अब्दालीजी अंतर्वेदीतून गवत कोंडा सगळं आणलेलं आहे. कशाला? हां, झोपड्या बांधायला. एकही गाढव सोडलेलं नाही वाहून आणण्यासाठी. सगळी सोय चापचूप केलेली आहे. मग दुसऱ्या मराठ्यांचं काय? दुसरे कोण? दुसरे शत्रूचं काय? दुसरे शत्रू कोण? महाराज अब्दालीजी. त्यांच्यावर पण आम्ही कडक पहारा ठेवलेला आहोत. दत्ताजीची सेना तर गेलेलीच आहे, पण मल्हारबा आलेला आहे. खूप तो प्लॅनिंग करतो, परंतु आता तो म्हातारा झालेला आहे, 70कडे वळलेला आहे. प्लॅनिंग तर खूप करतो, पण काही होत नाही. ते आपल्यावर हल्ले करतात, पण आपण आपल्या अफगाणी तोड्यापुढे ते ठरू शकत नाही आहेत. अशी स्थिती मराठ्यांची आहे. काल परवाचीच गोष्ट आहे. दत्ताजींची पत्नी भागीरथीबाई आलेत. दत्ताजींची पत्नी बाळंतीण झाली, मुलगा झाला, आनंदित झाले सगळे. परंतु 2-4 दिवसातच ते बाळ मरण पावले. आणि म्हणून सगळी मराठी सेना आता थंड पडलेली आहे. पुढे काय झाले बघूया, चला.